सरकारच्या आर्थिक अडचणींचं खापर मंत्री भरत गोगावले यांनी लाडकी बहीण योजनेवर फोडलंय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक अडचण झाल्याचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप झालं आणि त्यामुळेच निधी वाटप करणं मुश्किल झाल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं। ते आता ह्या अर्थसंकल्प बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही ते तरतूद करणार आहोत। परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून काय यांचे वर्क ऑर्डर होत नाही आहेत, त्यांची अजून कामं चालू झालेली नाहीत। तर निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली, त्यानंतर राज्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ लागले। मात्र आता मंत्रिमंडळातील मंत्री आता हे सगळं काही जे खापर आहे ते लाडक्या बहीण योजनेवर फोडतायत। सरकारच्या आर्थिक अडचणींचे खापर हे लाडक्या बहीण योजनेवर फोडले जाते। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक अडचण झाल्याचं वक्तव्य रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। आणि या संदर्भात पंकज भोईर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कसं बघता कारण या सातत्याने वाद आणि एकदम सरकारवरच्या काही योजनांवरच टीका होत आहे परस्परमध्ये? नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी राहू शकते, परंतु आपण सर्वजण जाणतो की लाडक्या बहीण योजनेमुळे आपल्या ह्या राज्यातल्या अनेक भगिनींचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि सरकार नियमितपणे ही योजना त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहे।